डिअर स्टुडंट, तर आज आपण पाहणार आहोत 10th चॅप्टरचा हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. हेरिडिटी म्हणजे काय रे? तर हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. थोडक्यात काय तर आपल्या आई वडिलांच्या मधले जे काही म्हणजे थोडक्यात काय तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झालेले काही जैविक गुणधर्म म्हणजेच काय तर प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग biological characters from one generation to next generation means heredity. ओके, तर हेरिडिटीची आपण डेफिनेशन बघितली तर हेरिडिटी जी आहे ती हेरिडिटी कशा म्हणजे त्याचा जो मुख्य घटक आहे म्हणजे मेन जो घटक आहे त्याचा तो कोण आहे तर डीएनए. काय आहे तो? डीएनए. प्रेवियस स्टँडर्डमध्ये म्हणजेच 9वीला तुम्ही शिकला आहात की डीएनए हा कशाचा बनलेला असतो. देन तुम्ही गुणसूत्र म्हणजे थोडक्यात क्रोमोझोम्स बघितलेले आहेत, सेलचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. तर अशा पद्धतीने काही सेलचं स्ट्रक्चर दिसतं. सेलचं स्ट्रक्चर इथं दिसतं असेल बघा. हा सेल समजा या सेलच्या आतमध्ये काय असतं तर न्यूक्लियस असतं. सेलच्या आतमध्ये काय असतं? न्यूक्लियस. आणि या न्यूक्लियसच्या आतमध्ये असतं न्यूक्लियस. ओके, तर या सेलच्या आतमध्ये म्हणजे सेल आणि न्यूक्लियस याच्यामध्ये काय असतं तर सायटोप्लाझम. ओके, सायटोप्लाझम. आणि यामध्ये जे काही अशा प्रकारचे जे काही स्ट्रक्चर असतील न्यूक्लियसमध्ये जे काही स्ट्रक्चर असेल त्याला म्हणायचं क्रोमोझोम्स. ओके, काय म्हणायचं याला? क्रोमोझोम्स. जेव्हा बघा म्हणायचं त्याला मराठीतनं त्याला गुणसूत्रे म्हणतात. गुणसूत्राचं स्ट्रक्चर या पद्धतीने आपण गेल्या वर्षी पाहिलं. ओके, तर हे जे क्रोमोझोम्स आहेत म्हणजे गुणसूत्र आहेत ते कशाची बनलेले असतात? डीएनए. बरोबर ना? डीएनएचं फुल फॉर्म काय आहे? डीऑक्सिरोज न्यूक्लिक ऍसिड. ओके, तर डीएनए पासून क्रोमोझोम्स बनलेला आहे. हा डीएनए कुठे असतो तर पेशीच्या केंद्रकाच्या आत असतो म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये असतो. इनसाइड द न्यूक्लियस. डीएनए हा सेलच्या न्यूक्लियसमध्ये असतो. ओके, तर हा डीएनए कशाचा बनलेला आहे? आपल्याला डीएनए आणि त्याच्याबरोबर ती दुसरा असतो आरएनए. ओके, आरएनए मध्ये रायबोझोम्स असतात. ओके, आणि आता डीएनए कशाचा बनलेला असतो? डीएनए आणि आरएनएचं स्ट्रक्चर बघायचं आपल्याला. तर डीएनए कशाचा बनलेला असतो? डीएनए मेड अप ऑफ 2 हेलिक्स स्ट्रँड्स. ओके, दोन हेलिक्स स्ट्रँड्सचा बनलेला असतो. आपल्याला पाहायचं आहे न्यूक्लियोटाइड्स. पहिल्यांदा डीएनए कशाचा बनलेला आहे? न्यूक्लियोटाइड्स. डीएनए न्यूक्लियोटाइड्सचा बनलेला असतो. हे न्यूक्लियोटाइड्स कशाचे बनलेले असतात? कोणते असतात न्यूक्लियोटाइड्स? तर पहिला आहे नायट्रोजनस बेस. ओके, आवाज येतोय. नायट्रोजनस बेस पहिला आहे. न्यूक्लियोटाइड्स कशाचा असतो? नायट्रोजनस बेस म्हणजे नत्रयुक्त किंवा नायट्रोजन युक्त पदार्थांचं नायट्रोजनस बेस. दुसरा आहे मी जरा जागा सोडून देते कारण नायट्रोजनस बेस मध्ये अजून टाइप्स येतात. न्यूक्लियोटाइड्स कशाचा बनलेला असतो? नायट्रोजनस बेसचा. त्याच्यानंतर फॉस्फरिक ऍसिड. त्याच्यानंतर तिसरं येतं ते डीऑक्सिरोज शुगर. डीऑक्सिरोज शुगर म्हणजेच 5 कार्बन असलेली शर्करा. न्यूक्लियोटाइड्स कशाचा बनलेला असतो? नायट्रोजनस बेस, फॉस्फरिक ऍसिड आणि डीऑक्सिरोज शुगर म्हणजेच 5 कार्बन असलेली शर्करा.
ओके, आपण इथं जागा सोडलेली आहे ती कशासाठी आहे? नायट्रोजनस बेजचे 2 टाइप्स पडतात, बरोबर ना? नायट्रोजनस बेजचे 2 टाइप पडतात. त्याच्यातला एक असतो नायट्रोजनस बेजचा 2 टाइप्स, त्याच्यातला एक असतो प्युरिन आणि दुसरा असतो पायरिमिडिन किंवा पिरिमिडिन. पायरिमिडिन किंवा पिरिमिड्स. ओके, प्युरिनचे पुन्हा 2 टाइप्स पडतात आणि पायरिमिडिनचे पुन्हा 2 टाइप्स पडतात. प्युरिन मध्ये काय येतं? ॲडेनिन आणि ग्वानिन. आणि पायरिमिडिन मध्ये 2 टाइप्स पडतात. ते कोणते येतं? सायटोसिन आणि थायमिन. ओके, तर प्युरिन नायट्रोजनस बेसचे 2 प्रकार पडतात, प्युरिन आणि पायरिमिडिन. प्युरिनचे 2 प्रकार पडतात, ॲडेनिन आणि ग्वानिन, आणि पायरिमिडिनचे सायटोसिन आणि थायमिन. ओके, ॲडेनिन आहे तो कॅपिटल ए, ग्वानिन कॅपिटल जी, सायटोसिन कॅपिटल सी आणि थायमिन कॅपिटल टी ने डिनोट्स करतात. ओके, आता आपल्याला पाहायचं आहे तो डीएनए. आपण हा डीएनएच बघितलेला आहे, इथपर्यंत समजलं असेल. त्यानंतर डीएनएचं स्ट्रक्चर कसं असतं ते आपल्याला पाहायचंय. हे डीएनएचं स्ट्रक्चर असं असतं, म्हणजे स्पायरल स्ट्रक्चर असतं. या स्ट्रक्चरमध्ये बघा, या अशा पद्धतीने 2 स्ट्रँड असतात. अशा पद्धतीने 2 स्ट्रँड असतात. याच्यावरती हे जे काही ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि जे थायमिन अशा पद्धतीने जे काही न्यूक्लियोटाइड्स असतात ते याच्यावरती आपण घेऊया. तर ॲडेनिनची नेहमी पेअर असते ती थायमिन बरोबर. ओके, ॲडेनिनची नेहमी थायमिन बरोबर पेअर असते आणि ग्वानिनची नेहमी पेअर असते सायटोसिन बरोबर. ॲडेनिनची थायमिन बरोबर ती पेअर असते, ग्वानिनची सायटोसिन बरोबर पेअर असते. हे दोन्ही पण ज्या पेअर असतात त्या हायड्रोजनच्या बॉन्डने बनलेल्या असतात. आणि हा ॲडेनिनची थायमिन बरोबर जी पेअर असते, हायड्रोजनचे जे बॉन्ड असतात ते डबल स्टँड असतात, डबल बॉन्ड असतात. आणि हे असतात ते ट्रिपल बॉन्डचे बनलेले असतात, ग्वानिन आणि सायटोसिन. ओके, इथपर्यंत समजलंय. तर बघा, पुढे आपल्याला घ्यायचं आहे की हा डीएनए आपण एक्सप्लेन इथपर्यंत केलेला आहे. तर आपल्याला डीएनएचा हा इम्पॉर्टंट घटक जो असतो, जो पूर्ण हेरिडिटीमध्ये आपल्याला पाहायचा आहे की डीएनए हा पूर्ण इम्पॉर्टंट मेन जो काही फॅक्टर आहे तो कोण आहे? डीएनए. ओके, तो स्पायरल स्ट्रक्चरमध्ये असतो. आपण इथपर्यंत बघितल्यानंतर ज्या पद्धतीने आपण डीएनए डिस्क्राईब केलेला आहे त्या पद्धतीने आपण आरएनए सुद्धा डिस्क्राईब करायचा आहे. ओके, आरएनए सुद्धा आपण डिस्क्राईब करायचं. आरएनए म्हणजे काय रे? तर आरएनए म्हणजे रायबोझोम्स त्याच्यामध्ये असतात आणि म्हणून त्याला रायबोझोम्स न्यूक्लिक ऍसिड. ओके, तर अशा पद्धतीने आपण आरएनएचं डिस्क्रिप्शन केल्यानंतर तो सुद्धा कशाचा बनलेला असतो? आरएनए न्यूक्लियोटाइड्सचा बनलेला असतो. ओके, या पद्धतीनेच त्याचं स्ट्रक्चर असतं आरएनएचं सुद्धा. फक्त हा जो थायमिन असतो ना त्याच्या जागी हा आरएनए मध्ये काय असतं? युरॅसिल. काय असतं? युरॅसिल. आणि तो कॅपिटल यू या लेटरने डिनोट्स करतात. ओके, फक्त बाकी जसंच्या तसं आहे. डीएनए चं स्ट्रक्चर बघा, डीएनए सुद्धा न्यूक्लियोटाइड्सचा बनलेला आहे, पण आरएनए हा कशाचा बनलेला आहे? रायबोझोम्स न्यूक्लियोटाइड्सचा बनलेला आहे. रायबोझोम्स न्यूक्लियोटाइड्सचा बनलेला आहे आरएनए. एवढाच फरक आहे. आणि दुसरं म्हणजे डीएनएच्या न्यूक्लियोटाइड्समध्ये थायमिन असतो, तर आरएनएच्या न्यूक्लियोटाइड्समध्ये युरॅसिल असतो. त्याच पद्धतीने जसं या डीएनएच्या याच्यामध्ये पेअर होतात सप्लिमेंटरी पेअर, त्याच पद्धतीने आरएनएच्या पेअरमध्ये सुद्धा सप्लिमेंटरी पेअर तयार होतात. ॲडेनिनची नेहमी युरॅसिल बरोबर सप्लिमेंटरी पेअर असते
आणि ग्वानिनची नेहमी सायटोसिन बरोबर असते. सेम काय आहे याच्यामध्ये तर सेम काय आहे डीएनए आणि आरएनए मध्ये ग्वानिनची नेहमी सायटोसिन बरोबर पेअर असते आणि ऍडेनिनची हे डिफरन्स आहे. ऍडेनिनची थायमिन बरोबर डीएनए मध्ये असते आणि आरएनएची युरॅसिल बरोबर ऍडेनिनची युरॅसिल बरोबर असते. हे आरएनए मध्ये असतं. हा डिफरन्स आहे. आणि सेम जी सी हा आहे म्हणजे ग्वानिनचा सायटोसिन बरोबर हा सेम आहे दोघांमध्ये सुद्धा. बाकी सगळं सेम असतं डीएनए आणि आरएनए मध्ये. फक्त आरएनए मध्ये थायमिनच्या जागी युरॅसिल असतो आणि त्याच्या पेअर ह्या अशा पद्धतीने असतात. इथपर्यंत तुम्हाला डीएनए आणि आरएनए ही जी याची कन्सेप्ट आहे किंवा आपल्याला म्हणतात शॉर्ट नोट लिहायला येते तर तिथपर्यंत आपल्याला समजलं असेल. ओके, तर यानंतर